कधी विचार केला आहे की ही पृथ्वी म्हणजे जणू काही एक अवाढव्य ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयात आहेत करोडो पुस्तकं म्हणजेच जीवजंतू. मग आता प्रश्न असा आहे की या ग्रंथालयाची मांडणी कशी करायची? चला आज आपण हेच वर्गीकरण करण्यामागचं विज्ञान आणि त्याची रंजक पद्धत समजून घेऊया. हे बघा, प्राणीसृष्टीमधील विविधता किती थक्क करणारी आहे. म्हणजे एकीकडे तो महाकाय हत्ती आणि दुसरीकडे आपल्याला नुसत्या डोळ्यांनीही न दिसणारा अमिबा. याच प्रचंड फरकांमुळे तर एका व्यवस्थित मांडणीची म्हणजेच वर्गीकरणाची गरज निर्माण होते. जीवनाची रूपं खरंच किती वेगवेगळे आहेत. काही सरपटणारे आहेत तर काही बुरशीसारख्या एका जागी स्थिर. या सगळ्यांना समजून घेण्यासाठी वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला या विशाल जीवनवृक्षावर प्रत्येक जीवाचं नेमकं स्थान कुठे आहे हे शोधायला मदत करतं. आणि तुम्हाला माहितीये, अलीकडच्या अभ्यासानुसार आपल्या पृथ्वीवर प्राण्यांच्या अंदाजे 70 लाख प्रजाती आहेत. हो, 70 लाख! आता एवढ्या मोठ्या संख्येला समजून घ्यायचं असेल तर एक चांगली सुव्यवस्थित प्रणाली असणं किती गरजेचं आहे, नाही का? तर मग या जैविक विविधतेला समजून घेण्यासाठी आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत प्राण्यांच्या जगापासून. मग आपण वर्गीकरणामागे दडलेलं विज्ञान बघू. त्यानंतर पृष्ठरज्जूची मोठी विभागणी कशी झालीये ते पाहू. काही प्रमुख संघांची एक छोटीशी सफर करू आणि शेवटी हे सगळं वर्गीकरण इतकं महत्त्वाचं काय हे जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. विचार करा, जेव्हा लाखो प्रजातींचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्यांच्यातलं साम्य आणि त्यांच्यातले फरक यावरून गट बनवणं किती आवश्यक होऊन बसतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यांच्यात काय सारखं आहे आणि काय वेगळं आहे यावर आधारित त्यांचे गट आणि उपगट तयार करणं. हीच ती पद्धत आहे जी आपल्याला या अफाट विविधतेला समजून घ्यायला मदत करते. वर्गीकरणाचा हा शोध खूपच रंजक आहे बरं का. याची सुरुवात झाली थेट ॲरिस्टॉटलपासून. त्यांनी काय केलं तर प्राणी कुठे राहतात आणि कसे दिसतात यावरून त्यांची विभागणी केली. पण विज्ञान पुढे गेलं आणि निकषही बदलत गेले. मग शास्त्रज्ञ बाह्य रूपाकडून पेशींच्या रचनेकडे वळले आणि शेवटी उत्क्रांतीच्या सिद्धांतावर आधारित अधिक अचूक पद्धतींपर्यंत येऊन पोचले. चला आता आपण त्या मुख्य तत्वांकडे वळूया जे आजचे आधुनिक शास्त्रज्ञ प्राणी वर्गीकरणासाठी वापरतात. ही जणू काही जीवशास्त्रज्ञांची आवश्यक साधनं किंवा त्यांचं टूलकिट आहे असं समजा. वर्गीकरणाचा पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे शारीरिक सममिती. म्हणजे शरीराची रचना कशी आहे. काही शरीरं जसं की स्पंज पूर्णपणे असममित असतात. म्हणजे त्यांना कसंही कापलं तरी समान भाग होत नाहीत. काहींमध्ये जसं समुद्रफूल अरीय सममिती असते. म्हणजे त्यांना मध्य अक्षातून कोणत्याही बाजूने कापलं तरी 2 समान भाग मिळतात. आणि आपल्यासारख्या अनेक प्राण्यांमध्ये असते द्विपार्श्व सममिती, जिथे फक्त एकाच अक्षातून 2 समान भाग होऊ शकतात. आता असं समजा की भ्रूणाच्या विकासात शरीराची पायाभरणी होते. ही पायाभरणी होते पेशींच्या वेगवेगळ्या स्तरांपासून, ज्यांना जननस्तर म्हणतात. काही साध्या प्राण्यांमध्ये फक्त बाहेरचा आणि आतला असे 2च स्तर असतात, म्हणून त्यांना आपण द्विस्तरीय म्हणतो. पण अधिक विकसित प्राण्यांमध्ये ह्या 2 स्तरांच्या मध्ये तिसरा म्हणजे मध्यस्तरही असतो, ज्यामुळे ते त्रिस्तरीय बनतात. देहगुहा हा शब्द कदाचित थोडा जड वाटू शकतो, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. देहगुहा म्हणजे शरीराची भिंत आणि आतले अवयव यांच्यामधली पोकळी. वर्गीकरणासाठी हा एक खूप महत्त्वाचा निकष आहे, कारण ही पोकळी आहे की नाही आणि असेल तर ती कशी तयार झाली आहे यावरून प्राण्यांचे गट वेगळे होतात. यातला पहिला प्रकार आहे देहगुहाहीन प्राणी. नावाप्रमाणेच या प्राण्यांच्या शरीरात जसं की चपटे कृमी कोणतीही देहगुहा किंवा पोकळी नसते. त्यांचं शरीर आतून पूर्णपणे भरलेलं असतं. दुसरा प्रकार म्हणजे फसवी देहगुहा असलेले प्राणी. आता याला फसवी देहगुहा का म्हणतात? कारण इथे पोकळी तर असते, पण ती योग्य त्या मध्यस्तरापासून तयार झालेली नसते. म्हणूनच तिला खोटी किंवा फसवी देहगुहा म्हणतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोलकृमी. आणि मग येतो तिसरा प्रकार म्हणजे सत्य देहगुहा असलेले प्राणी. इथे एक खरीखुरी मध्यस्तरापासून तयार झालेली देहगुहा असते. वलई प्राण्यांपासून ते सर्व विकसित प्राण्यांपर्यंत हेच वैशिष्ट्य आपल्याला आढळतं. आता आपण आलो आहोत प्राणीसृष्टीतील सगळ्यात मोठ्या आणि मूलभूत विभागणीकडे. ही विभागणी होते पृष्ठरज्जूच्या असण्यावर किंवा नसण्यावर. चला तर मग ही मोठी फूट काय आहे ते पाहूया. आता येतो सर्वात मोठा फरक, पृष्ठरज्जू असणारे आणि नसणारे प्राणी. ज्यांच्यात शरीराला आधार देणारा पृष्ठरज्जू नसतो ते झाले असमपृष्ठरज्जू.
आणि ज्यांच्यात असतो ते झाले समपृष्ठरज्जू. पण फरक फक्त एवढाच नाहीये. त्यांच्या चेतारज्जू आणि हृदयाच्या जागेतही मोठा बदल असतो, जो या दोन गटांना अगदी स्पष्टपणे वेगळं करतो. तर हा पृष्ठरज्जू म्हणजे नेमकं काय? ही आहे शरीराला आधार देणारी एक लांब, दोऱ्यासारखी रचना, जी शरीराच्या पाठीमागच्या बाजूला असते. हेच समपृष्ठरज्जू प्राण्यांचं सर्वात महत्त्वाचं आणि निर्णायक वैशिष्ट्य आहे. ही वर्गीकरण प्रणाली प्रत्यक्षात कशी दिसते हे पाहण्यासाठी चला असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या काही प्रमुख संघांची एक छोटीशी सफर करूया. आपल्या सफरीची सुरुवात होते रंध्रीय प्राणीसंघापासून. हे आहेत सर्वात साध्या प्रकारचे बहुपेशीय प्राणी, ज्यांना आपण सर्वजण स्पंज म्हणून ओळखतो. या प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शरीर असंख्य छिद्रांनी भरलेलं असतं. ते स्थानबद्ध असतात, म्हणजे आयुष्यभर एकाच जागेला चिकटून राहतात. त्यांची शरीररचना असममित असते आणि त्यांना कंटिका किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार मिळालेला असतो. चला आता पुढच्या संघाकडे जाऊया, ज्याचं नाव आहे निडारिया. या संघात जेलीफिश, समुद्रफूल आणि प्रवाळ यांसारख्या दिसायला सुंदर पण तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांचा समावेश होतो. यांची शरीररचना अरीय सममितीची आणि द्विस्तरीय असते. पण त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शुंडकांवर असलेल्या दंशपेशी. या पेशींचा उपयोग ते भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी करतात. या प्राण्यांचं शरीर दंडाच्या आकाराचं किंवा छत्रीच्या आकाराचं असू शकतं. बरं, आपण वर्गीकरणाची प्रक्रिया तर पाहिली, पण या सगळ्याचा नेमका उद्देश काय? हे सगळं करणं इतकं महत्त्वाचं का आहे? चला, समारोप करताना याचाच विचार करूया. वर्गीकरणामुळे काय होतं तर प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं होतं. त्यांच्यातले उत्क्रांतीचे संबंध समजतात, त्यांना ओळखायला मदत होते आणि ते त्यांच्या पर्यावरणाशी कसे जुळवून घेतात हे सुद्धा कळतं. म्हणजे ही फक्त एक यादी नाही, तर निसर्गाला समजून घेण्याची एक शक्तिशाली गुरुकिल्ली आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे वर्गीकरण आपल्याला जीवसृष्टीत आपलं स्थान दाखवतं. मग या विशाल जीवन वृक्षावर आपले सर्वात जवळचे जैविक नातेवाईक कोण असतील यावर नक्कीच विचार करा.